यशवंतराव चव्हाण मुंबईत सचिवालयामध्ये दैनंदिन कामकाज पाहत असताना त्यांना दिल्लीवरनं पंतप्रधान पंडित नेहरूंचा फोन आला. लगेचच चिटणीसांनी घाईघाईनं तो निरोप यशवंतरावांना दिला. यशवंतरावांनी फोन उचलताच त्यांच्या कानावरती शब्द पडले. "मी जवाहरलाल बोलतो आहे. जवळपास कोणी बसलेलं नाही ना?" "कोणी नाही," असा यशवंतरावांकडनं निर्वाळा मिळताच जवाहरलाल बोलले, "संरक्षण खात्याची जबाबदारी मी तुमच्यावरती सोपवू इच्छितो. तुम्ही दिल्लीला आलं पाहिजे असं मला वाटतं. येणार ना तुम्ही?" आणि त्याची फारशी चर्चा न करता हो किंवा नाही एवढंच उत्तर मला हवं आहे. थोडा वेळ विचार करून यशवंतराव म्हणाले, "मला एका व्यक्तीला विचारावं लागेल." त्यांचं हे उत्तर ऐकून काहीशा रागानेच नेहरू म्हणाले, "अशी कोणती व्यक्ती आहे की जिला विचारल्याशिवाय का मडणार आहे?" यावरती यशवंतराव बोलले, "मुंबई सोडून दिल्लीला जाण्याची परवानगी मला किमान माझ्या पत्नीकडनं अगोदर घ्याव्यास हवी." यशवंतरावांच्या या उत्तरावरती मनमुराद हसून नेहरू बोलले, "हो जरूर. चव्हाणांशी तुम्ही जरूर बोला आणि 2 दिवसात तुमचा निर्णय मला कळवा." 2 दिवसानंतर यशवंतरावांनी आपण दिल्लीला येण्यास तयार असल्याचे नेहरूंना कळवले. 1942च्या चले जाव आंदोलनामध्ये वेणूताई गर्भवती असताना लाठ्याकाठ्या झेलल्या. नंतर इस्पितळात गेल्यावरती डॉक्टर म्हणाले, एकतर बाळ होऊ शकतं अथवा वेणूताई हे जग सोडून जातील. क्षणाचीही वाट न पाहता यशवंतराव चव्हाण बोलले, "मला वेणू हवी आहे." डॉक्टर म्हणाले, "जरी त्या वाचल्या तरी पुन्हा संतान होणार नाही." त्यावरती ते म्हणाले, "मला ही सोडून कोणी नको." पुढे डॉक्टरांनी वेणूताई यांना वाचवलं. शेवटपर्यंत दोघांनी एकमेकांना जपलं. त्यावरती कोणीही ब्रशसुद्धा काढलं नाही. एकदा प्र. के. अत्रे यांनी निपुत्रिक म्हणून यशवंतराव चव्हाण यांच्यावरती टीका केली, पण त्यांना हकीकत कळल्यावरती ते खजील झाले. सकाळी बंगल्यात गेल्यावरती वेणूताईंनी त्यांना जेवू घातले. त्यांचं काळीज तारतार तुटलं. शेवटी त्यांनी शरद पवारांना मानसपुत्र मानलं. अखेर राजकारणी वसात तेच चालवतील असं त्यांनी सांगितलं. त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवत शरद पवारांनी पहिली मुलगी झाली आणि आदर्श घालून देण्यासाठी दुसरं मूल होऊ दिलं नाही. चीनच्या युद्धानंतर भारतीय सैन्य दलाची स्थिती मजबूत करणं आवश्यक होतं. त्यासाठी संरक्षण विषयांना अधिक निधी देण्याची गरज होती. सुरुवातीला त्यांना मंत्रिमंडळात स्वतःचं स्थान भक्कम करावं लागलं. मेनन यांच्या राजीनाम्यानंतर संरक्षण मंत्री कोण होणार याची चर्चा सुरू झाली. त्यावेळेस केंद्रीय मंत्रिमंडळात या पदासाठी अनेक जण उत्सुक होते. त्यावेळच्या मंत्रिमंडळात टी कृष्ण मम्माचारी आणि बिजू पटनाईक हे या पदासाठी उत्सुक होते. मात्र नेहरूंनी यशवंतरावांना हे पद दिलं. त्यानंतर काही काळ आपणच संरक्षण मंत्री असल्यासारखं वर्तन बिजू पटनाईक करत होते. त्यामुळे यशवंतराव चव्हाण यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून आपल्याला शोभेचे मंत्री होण्याची इच्छा नाही असं पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. संरक्षण विभागाचा कायापालट करण्याचे काम हातात घेतल्यावरती यशवंतरावांनी काही नवे निर्णय घेतले. दररोज सकाळी ते तीनही सैन्य दलाचे प्रमुख, संरक्षण सचिव आणि संरक्षण उत्पादन विभागाच्या प्रमुखांची बैठक घेत. यामध्ये ते स्वतः या सर्वांकडनं माहिती घेत आणि त्यांचं ऐकून घेत. या बैठका एकतर्फी संवादाच्या नसत. अमेरिका आणि इंग्लंडच्या मदतीवरती विसंबून न राहता त्यांनी सोव्हिएत युनियन म्हणजे सध्याच्या रशियाकडे जाणं पसंत केलं. केवळ मिग विमानेच नाही तर रणगाडे, हेलिकॉप्टर, जमिनीवरनं हवेत मारा करणारी शस्त्रास्त्र रशियाबरोबर उत्पादित करण्याचं त्यांनी निश्चित केलं. चीन युद्धानंतर रशियानं भारताला 100 कोटी रुपयापर्यंतचं सहकार्य केलं. यशवंतरावांच्या या कार्याबद्दल ज्येष्ठ समाजवादी नेते मधु लिमये यांनी लिहून ठेवलं आहे. ते म्हणतात की यशवंतराव संरक्षण मंत्री असल्यापासून मी त्यांना जवळून पाहत आहे. कृष्ण मेनन यांच्या बोचऱ्या व्यक्तिमत्वामुळे सैन्यामध्ये गटबाजीचा चंचू प्रवेश होऊ लागला होता. यशवंतरावांच्या सौम्य व मृदू व्यक्तिमत्वामुळे सैन्यातील वातावरण निवळण्यास निश्चित मदत झाली. यशवंतरावांमुळे संरक्षण विभागाच्या अनेक वर्ष दुर्लक्षित प्रश्नांवरती लक्ष देणं सरकारला भाग पडलं असंही लिमये यांनी म्हटलेलं आहे. ते लिहितात की संरक्षण मंत्रिपदाच्या कारकिर्दीमध्ये यशवंतरावांनी सैन्य प्रबळ करण्याचं दुसरं कार्य केलं.
चीनी आक्रमणामुळे भारतीय सैन्याची जी वाताहत झाली त्यामुळे संरक्षणाच्या आत्तापर्यंत दुर्लक्षलेल्या प्रश्नाकडे विशेष लक्ष देणं केंद्र सरकारला भाग पडलं. मोरारजीभाईंचे नवीन अंदाजपत्रक करवाढीमुळे आणि अनिवार्य नव्या कर योजनेमुळे ज्याप्रमाणे वादग्रस्त बनलं त्याचप्रमाणे संरक्षण खात्याच्या मागण्या झालेल्या प्रचंड वाढीमुळे ते गाजलं. 1961-62 सालच्या अंदाजपत्रकात संरक्षण खात्याचा खर्च 311 कोटी होता, म्हणजेच तो एकूण सरकारी प्राप्तीच्या 28% इतका होता. पुढील वर्षात 1962-63च्या वित्तीय वर्षात खर्च 376 कोटीपर्यंत वाढला. पण संरक्षण खर्चात झालेल्या वाढीमुळे सरकारी उत्पन्न अधिक प्रमाणात वाढल्यामुळे टक्केवारीचं प्रमाण 24.9 इतकं झालं. पण 1963-64च्या अंदाजपत्रकात संरक्षण खात्याचा खर्च रुपये 867 कोटींपर्यंत वाढला, म्हणजे सरकारी उत्पन्नाच्या 41% भाग संरक्षण खात्यावरती खर्च होऊ लागला. चीनच्या युद्धात भारताच्या वाट्याला नामुष्की आली असली तरी पुढच्या 2 वर्षांमध्ये सैन्याला सावरण्याचं काम आपण केलं हे ठामपणे सांगण्याची ताकद यशवंतराव चव्हाणांमध्ये होती. एकदा राम मनोहर लोहिया आणि यशवंतराव चव्हाण यांची संसदेमध्ये भारत चीन युद्धावरनं खडागंजी झाली. भारतीय सैन्याचा तुम्ही एवढा गौरव करत आहात तर आपल्या सैन्याने युद्धात पळ का काढला? किती चीनी सैनिकांना आपण पकडलं? असे एकामागोमाग एक प्रश्न त्यांनी विचारले. त्यावरती यशवंतरावांनी तोल न ढळू देता शांत राहणं पसंत केलं होतं. 1965च्या संरक्षण खात्यावरील चर्चेत मात्र त्यांनी आपण केलेल्या बदलाबद्दल स्पष्ट भूमिका मांडली. चीनबरोबरच्या लढाईमध्ये जरी भारताला नामुष्की पत्करावी लागली असली तरी पुढल्या 2 वर्षात सैन्याची शिक्षण, नैतिक बळ आणि आधुनिक हत्यारे या दृष्टीने परिस्थिती खूपच सुधारली होती. 1965च्या संरक्षण खात्यावरील चर्चेच्या वेळी यशवंतरावांनी गेल्या 2 वर्षात आम्ही गाजावाजा न करता चांगली तयारी केली आहे असं आत्मविश्वासाने सांगितलं. 1962च्या युद्धाचं रूपांतर पराभवातून विजयात करणं आणि सैन्य दलाचं मनोबल राखण्याचं यशवंतरावांचा वाटा महत्त्वाचा होता. यशवंतराव चव्हाणांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील आणि संरक्षण मंत्रिमंडळातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे 1965 सालचं भारत-पाकिस्तान युद्ध. 23 एप्रिल 1965मध्ये पाकिस्तानने कच्छमध्ये पॅटर्न रणगाड्या आणि तोफा घुसवल्या. त्यामुळे भारताला काही ठाणी सोडून द्यावी लागली. पाकिस्तानच्या या घुसखोरीवरती पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी पाकिस्तानला थेट इशारा दिला होता. लोकसभेत बोलताना पंतप्रधान शास्त्री म्हणाले होते, पाकिस्तानने आपली सतसत विवेकबुद्धी गहाण टाकून आपल्या आक्रमक कारवाया अशाच चालू ठेवल्या तर आमचे सैन्य जरूर आमच्या देशाचे संरक्षण करेल. युद्धनीती, मनुष्यबळाचा उपयोग आणि आवश्यक ती युद्धसामग्री याचा वापर करत आम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने करू. शास्त्रींच्या या घोषणेमुळे अर्थातच आयुब खानाचं पित्त खवळलं. त्याच्या 1 मे 1965च्या भाषणात ते गरजले. भारताच्या या अशा रणनीतीची परिणती भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील सर्वकष युद्धात होईल. ही गोष्ट भारताच्या डोक्यात शिरते आहे का? यशवंतराव चव्हाणांनी आयुब खानाच्या या आक्षेपाला सणसणीत उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं, जर कोणत्याही देशानं भारताविरुद्ध युद्ध पुकारलं तर भारताला ते आव्हान स्वीकारावंच लागेल आणि त्याला प्रत्युत्तर द्यावं लागेल. सर्वकष युद्धाच्या आयुब खानांनी दिलेल्या धमकीबाबत ते म्हणाले, शब्दांनी काही कुणाची हाडं मोडत नाहीत. असल्या शाब्दिक वल्गनांना आम्ही भीक घालत नाही. त्या वर्षभरात भारतात सैनिक घुसवण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न हाणून पाडण्याचं काम पंतप्रधान शास्त्री आणि यशवंतराव चव्हाण यांनी केलं. 1965च्या भारत-पाकिस्तान युद्धानं चव्हाणांना एक कीर्तिवलय दिलं. सैनिक आणि जनता चव्हाणांकडे एक समर्थ नेता म्हणून पाहू लागली. यशवंतरावांचे युद्ध नेतृत्व हा त्यांच्या अभिमानाचा विषय झाला. भारतीय संरक्षण दलासाठी प्रचंड मेहनत आणि महत्त्वाचे निर्णय घेऊनही यशवंतराव चव्हाण यांना म्हणावे तितके श्रेय मिळाले नाही. किंबहुना त्यांच्या एकूण केंद्रीय कारकिर्दीला योग्य श्रेय मिळालं